आज असंच भंडारदऱ्याच्या दिशेने भटकायला निघालो. दुपारी निसर्ग पेटला, शकीरासोबत आराम करून संध्याकाळ होता होता प्लॅन बनला आणि निघालो. जाताना दिसणारे हे मोठमोठाले झाडं पाहून मनात येत होतं, येत्या काळात शहरात विकासाच्या नावाने होणाऱ्या विनाशामुळे पुढची पिढी मोठं झाड काय असतं हे बघायला इथे येतील. कारण शहरात मोठी झाडं उरणारच नाहीत. मनोमन त्या विनाशाचं वारं या दिशेला फिरू नये अशी प्रार्थना केली आणि पुढे गेलो. भंडारदऱ्याला पोहोचलो. पाणी अगदी खाली गेलं होतं. ठिकाण पर्यटन केंद्र बनल्याच्या अनेक खुणा ठिकठिकाणी दिसत होत्या. दूरवर पसरलेल्या अथांग पाण्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्याने त्याची खंत व्यक्त केली, मी माझी. निघताना नकळत हात तिथे पडलेल्या प्लास्टिक बॉटल आणि इतर कचऱ्याकडे वळले. एक एक शक्य होईल तितक्या गोळा केल्या. आलेल्या पर्यटकांनी सुद्धा त्यात हातभार लावला, आभार मानले. निघताना गणपतीची फार जुनी मूर्ती आणि समोर विराजमान असलेले नंदी दिसले. त्यांच्या नजरेतून या विशाल पसाऱ्याकडे बघण्याचा प्रयत्न केला. सूर्य कधीच ढगाआड गेला होता. मीही मावळतीच्या सूर्यासोबत परतीच्या वाटेला लागलो.